या भातासाठी पूर्वतयारी म्हणजे भात शिजवून घ्यायचा आहे आणि दोन्ही डाळी भिजत घालायच्या आहेत. त्याप्रमाणे मी तयार करून घेतलेलं आहे. या नारळाच्या भातासाठी तुपामध्ये फोडणी करायची. तूप तापवायचं, त्याच्यात मोहरी घालायची आणि मोहरी तडतडल्यानंतर कढीलिंबाची पानं आणि भिजवलेली उडदाची डाळ हे घालून थोडंसं परतायचं. उडदाची डाळ परतून झाल्यानंतर भिजवलेली चणा डाळ घालायची आहे आणि काजूचे तुकडे घालायचे किंवा अख्खे काजू जे तुम्हाला आवडेल ते घालून ते पण थोडं परतायचं. दोन्ही डाळी आणि काजू हे लालसर झाले की मग खोवलेलं खोबरं असेल ते घालून ते पण थोडं परतायचं. आता मी नारळाबरोबर लाल मिरच्यांचे तुकडेही घालते आहे, ते पण चांगले परतायचे आहे. आता मीठ घालते, हे आपापल्या चवीनुसार. आणि जो तयार मोकळा भात आपण करून ठेवलेला आहे तो आता ह्याच्यात घालायचा आहे आणि सगळं सारखं करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून ह्याला एक वाफ आणायची. एक पाण्याचा शिपका दिला की छान वाफ येईल आणि हे सगळं एकत्र छान मिळून येईल. मी इथे साधेच तांदूळ वापरले, जे रोज भाताला वापरते तो. बासमती वगैरे नाही वापरलेला आहे, कारण हा भात असा मिळून यायला पाहिजे, मोकळा नको व्हायला. बासमतीची जशी शीतं होतात तसा व्हायला नको. असा हा आपला नारळाचा भात तयार झाला आहे. श्रावणाकरता हा एक उत्तम उपाय आहे, तुम्ही नक्की करून बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि ह्यावर कमेंटसुद्धा करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या दोन्ही चॅनलना सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.